पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलनं करण्यात येत आहेत। आज कोल्हापुरातही भाजपकडून आंदोलन करण्यात येणार होतं, पण पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानक परिसरातच रोखलं। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाजप विरोधात घोषणाबाजी केली। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं आज काँग्रेस कार्यालयांसमोर निदर्शनं करण्यात आली। कोल्हापुरातील निदर्शनांसाठी भाजपचे कार्यकर्ते वाहनांमधून व्हीनस कॉर्नर परिसरात दाखल झाले। तिथून काँग्रेस कार्यालयाच्या दिशेनं ते चालत निघाले। दरम्यान भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे येणार असल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे आणि काळ्या फिती बांधून कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमा झाले। त्यांनी इन्कलाब जिंदाबाद, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, मोदी सरकार चले जाओ, दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमांना जोडे मारत संताप व्यक्त केला। भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे येत असल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्तेही घोषणाबाजी करत पुढे सरसावले। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रोखलं। याचवेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतल्यामुळे संभाव्य संघर्ष टळला। यावेळी काँग्रेस कार्यालयासमोर नगरसेवक दुर्वास कदम, माजी नगरसेविका भारती पोवार यांनी मनोगत व्यक्त करत भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली। आपले न्याय हक्क मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर इंग्रज सरकारला देखील लाजवेल असा अत्याचार करण्यात आला। हे लांछनास्पद असल्याचं शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी सांगितलं। आज आपण पाहतोय दिल्लीमध्ये सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षणासाठी झगडत आहेत, म्हणजे किती दुर्दैवी परिस्थिती आहे की आज त्यांना हक्काचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांना झगडावं लागत आहे आणि आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी ते गेलेले असताना अत्याचार म्हणजे जुलमी इंग्रज सरकारला लाजवल अशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला। याच्यामध्ये युवतींना आणि मुलींना देखील सोडलं गेलं नाही। आपण पाहतोय आता विविध वाहिन्यांच्यावर, प्रसिद्धी माध्यमांच्यावर कशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत, हे खरोखर डोळ्यात अश्रू आणणारे व्हिडिओज आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना संविधानिक हक्क त्यांचा मागत असताना त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि मागण्यांसाठी जर आपण या भाजप सरकारनं आंदोलन केलं असतं आणि आज ते इथं आले असते तर खरोखर आम्हाला मनस्वी आनंद झाला असता। या उलट ते काय मागणी करतात तर नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर राहुल गांधी का गेले म्हणून ते आज मोर्चा काढतायत। हे खरोखर लांछनास्पद आहे। तर आम्हाला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि जनतेसाठी प्रसंगी जर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला रस्त्यावर यावं लागलं आणि त्यांना पाठिंबा द्यावा लागला आणि लढा द्यावा लागला तर निश्चितपणे येणाऱ्या भविष्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ठामपणे या सर्वांच्या पाठीमागे राहील याची मी ग्वाही देतो। यावेळी महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, राहुल माने, प्रशांत खेडकर, सचिन शेंडे, अर्जुन माने, ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, अक्षय शेळके, दीपक थोरात, संजय पटकारे, संजय पोवार वाईकर, सरलाताई पाटील, वेदवती मोहिते, चंदा बेलेकर, अलका सणगर, विद्या घोरपडे, श्यामली यादव, श्वेता परुळेकर, राणी खंडागळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान काँग्रेसच्या कार्यालयाकडे जात असताना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांनी रोखल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते पोलिसांना कोणताही प्रतिकार न करता पोलिसांच्या वाहनात बसू लागले।
अनेक कार्यकर्ते मोबाईलमध्ये स्वतःच्या सहभागाचं चित्रीकरण करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. राजकीय वर्तुळात हे आंदोलन वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाची पूर्तता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा होती. आंदोलनातील कमकुवत रणनीती आणि प्रसिद्धीचा अतिरेक यामुळं या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाल्याचं स्पष्ट झालं. भाजप कार्यकर्त्यांच्या स्टंटबाजीची चर्चा अधिक रंगली.